हाय फ्रेंड्स, आज बनवणार आहे 3 किलोची पावभाजी. 12 ते 15 लोकांसाठी परफेक्ट असं पावभाजीचं मेजरमेंट दिलेलं आहे. आणि जर लहान मुलं आणि मोठे पकडून 20 प्लेटसुद्धा होते. सो लहान फंक्शन असेल, बर्थडे वगैरे असेल तर त्यावेळी करायला नक्कीच ही रेसिपी तुम्हाला कामात येईल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 किलो बटाटा बारीक चॉप करून घेतलेला आहे. बीटरूट बारीक किसून घेतलेला आहे. आता ते आपण डायरेक्ट कुकरमध्ये टाकूया. गॅस मी ऑन करून दिलेला आहे, म्हणजे आपल्याला कुकर पटापट आपला कुकर शिजेल आणि भाजी पटकन होईल. त्यामध्येच आपण ॲड करणार आहोत ग्रीन पीज. आता फ्रेश ग्रीन पीज येतात म्हणून, नाहीतर मग तुम्ही फ्रोझन ग्रीन पीजसुद्धा म्हणजेच हिरवा वाटाणा तुम्ही ॲड करू शकतात. वाटाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण मी कमी केलेलं आहे कारण की त्याच्याने ना खूपच दाटसर होते पावभाजी, त्यामुळे मी अवॉइड केलं. आता इथे मूग डाळ जी आहे ती अर्धा किलो घेतलेली आहे. ती मी साधारण अर्ध्या तासाआधी भिजत घातली होती. 15 ते 20 मिनिटं भिजत घातली तरी चालेल. चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून घेणार आहोत. याच्यामध्ये मी फ्लॉवर ॲड केलेलं नाही, कारण की त्याचं चव जी आहे ती पावभाजीच्या भाजीमध्ये फारच वियर्ड लागते, म्हणजे मला आवडत नाही. म्हणून मग मी अव्हॉइड करते आणि मी अशा पद्धतीने बनवत असते. आता बीटरूटचा हलका कलर आलेला आहे, एवढा रेड नसतो नक्कीच. याच्यामध्ये रेड चिली पावडर 1 चमचा ॲड केलेला आहे. पावभाजी मसाला इथे 2 चमचे मी ॲड करून घेतले. मीठ चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ना बटरसुद्धा 1 टेबलस्पून ॲड करायचं आहे शिजत असतानाच. त्याच्याने सुद्धा खूप छान चव येते. आता याला आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपल्याला 3 शिट्ट्या करायच्या आहेत. म्हणजे एकदम कमी गॅसवर 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. कुकर थोडा थंड होऊ द्यायचा आणि मगच कुकर उघडायचा. त्यामुळे अगदी जर तुम्ही मोठा गॅस करून करत असाल तर 4 ते 5 शिट्ट्या घ्या कुकरच्या. तर इथे माझा जो कुकर आहे तो लावून झालेला आहे आणि कुकर बऱ्यापैकी 3 शिट्ट्या देऊन थंड झालेला आहे. आता कुकरमधली मी वाफ काढून घेतली आहे. भाजी हलकी गरमच असावी, पूर्णपणे थंड होऊ देऊ नका, नाहीतर त्या भाज्या ज्या आहेत ना त्या स्मॅश होणार नाही. सो इथे पावभाजी आपण ज्याच्याने स्मॅश करतो ना तो टूल घेतला आहे आणि त्याच्याने आपल्याला पावभाजी अशी छान मिक्स करून घ्यायची आहे. बेसिकली आपल्याला भाजी घोटून घ्यायची आहे. हे छान असं मिक्स करत एकत्र करायचं. ही स्टेप पण तेवढीच इम्पॉर्टंट असते, सो ही स्टेप स्किप करू नका, डोंट स्किप. याला मस्त मिक्स करत जायचं आणि ही स्टेप गरम असतानाच करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फ्रेंड्ससोबत शेअर करा, ज्यांच्याकडे आता एखादं फंक्शन असेल त्यांना. आणि कमेंट करायला विसरू नका काही डाऊट असेल तर. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे 4 ते 5 चमचे आणि 2 टेबलस्पून बटर घेतलं आहे. आपण आता भाजीला फोडणी देण्याची तयारी करतोय. आपलं अर्धं काम झालं आहे, अर्धं काम राहिलेलं आहे. हे महत्त्वाचं काम आहे. इथे 7 ते 8 कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत. जितके बारीक तुम्हाला कट करून घेता येतील तितके बारीक तुम्ही कट करून घ्या. आणि याला आपण छान कलर चेंज होईपर्यंत कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. सो साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला कांद्यांना द्यायचे आहेत. कांद्यांचा हलका कलर चेंज झाला पाहिजे आणि बटरचा पण एक छानसा फ्लेवर कांद्यांमध्ये उतरतो. खूप छान चव येते. आता कांदे बघा बऱ्यापैकी आपले झालेले आहेत. हलका कलर चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण सेकंडली शिमला मिरची ॲड करून घेणार आहोत. इथे 4 मीडियम शिमला मिरची एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत. बारीक कट केल्यामुळे आपला टाईम बराच वाचतो. भाज्या जास्त मोठ्या पावभाजीमध्ये चांगल्या लागत नाही, त्याच्यामुळे एकदम बारीक कट करा. आता शिमला मिरची पण 4 ते 5 मिनिटं शिजून झालेली आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 टोमॅटो आपण बारीक कट केलेले टाकूया. टोमॅटो टाकल्याबरोबर त्याच्यामध्ये मीठ घालायचं. आता मी पावभाजीला जेवढं मीठ लागणार आहे, आपण ऑलरेडी भाजी शिजत असताना मीठ घातलेलं होतं. म्हणून आता जेवढं आपलं भाजीला लागणार आहे तेवढंच मीठ बेताने घाला, कारण की 2 ते 3 स्टेजेसमध्ये मीठ ॲड करतो आहोत. टोमॅटो घातल्यानंतर मीठ ॲड केलं तर टोमॅटो लवकर मऊ शिजतो आणि एकदम पटकन शिजतो. आता बघा टोमॅटो पण छान शिजला आहे, एकदम मऊसूत झालेला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो शिजल्यानंतर 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. जास्त आधी करायची नाही, नाहीतर आलं लसूण पेस्ट जळून जाते.
म्हणून टोमॅटो शिजत आला की 2 मिनटं आता आलं लसूण पेस्ट परतून घेतली आहे. त्याच्यामध्ये आता रेड चिली पावडर टाकून घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि पावभाजी मसाला 4 ते 5 चमचे. टोटल 50 ग्रॅम पावभाजी मसाला होता. त्याच्यातनं 1 ते 2 चमचे उरला. म्हणजे तो पूर्ण जर तुम्हाला थोडी स्पायसी हवी असेल तर पूर्ण 50 ग्रॅम पावभाजी मसाला याच्यामध्ये लागतो आणि तिखटसुद्धा तुम्ही अजून वाढवून घेऊ शकतात तुमच्या चवीनुसार. आता याच्यामध्ये जे आपण पावभाजीच्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, त्या ॲड करून घेणार आहोत. जेव्हा बल्कमध्ये भाजी करायची असते ना, तर त्यावेळी मी कुठलीतरी एक डाळ तूर डाळ किंवा मूग डाळ याच्यापैकी एक वापरत असते. त्याच्याने ना भाजी छान मिळून येते आणि पाणी वेगळं आणि भाजी वेगळं असं होत नाही आणि चवसुद्धा छान येते. आता याच्यामध्ये छान खळखळीत उकळतं पाणी ॲड करायचं आहे, गरम पाणी. आणि याला आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला सुरुवातीला पावभाजीची भाजी वाटेल, पातळ आहे पण नाही, ती बरीच घट्ट होते, म्हणून पाणी त्या अनुसाराने ॲड करायचं. आधी मी ही कन्सिस्टन्सी चेक करून घेते, पाणी छान मिक्स करून घेते. आता बघा बऱ्यापैकी पातळ वाटते, पण अजून मी पाणी ॲड करेल आणि अजूनसुद्धा थोडं ॲड केलं तरी चालेल, कारण की वाढताना सुद्धा वरवरचं पातळ भाजी वाढली जाते आणि खाली बऱ्यापैकी घट्ट राहून जाते. म्हणून मग त्यानुसार पाणी ॲड करा आणि ही भाजी 1 तासापूर्वी सर्व्ह करायच्या आधी कमीत कमी झाली पाहिजे. कारण की ही भाजी थंड झाल्यावर खूप घट्ट होते. याच्यात चवसुद्धा बदल होते. जेव्हा आपण बनवतो तेव्हाची चव आणि नंतरची चव. म्हणून ही थोडी लवकरच करून ठेवा. ही एक टिप आहे महत्त्वाची, लक्षात राहू द्या. त्याच्यात मी कोथिंबीर आणि एकदम शेवटी बटर ॲड करायचं आहे. आता याला 15 ते 20 मिनिटं छान उकळवून घेणार आहे आणि झाकून याला थंड करून घ्यायचं आणि मग कन्सिस्टन्सी आणि टेस्ट दोन्ही चेक करायचं. जर वाटलं की तिखट वगैरे कमी आहे, तर पुन्हा बटर गरम करून त्याच्यामध्ये लाल तिखट पावभाजी मसाला ॲड करून छान अशी झणझणीत तुम्ही पावभाजी रेडी करून घेऊ शकता.